देवाकडं कसंही चालेल महाराज एखाद्या वेळेला, इथं नाही चालत. इथं उपासनाच करावी लागते, इथं सेवाच करावी लागते. अवचिताची हाती ठेवा दिली सेवा न करता, तुकोबारे बोलले, सेवा न करता रडल्याशिवाय माय लेकराला पाजत नाही. संत कसं दान घालतील पदरात, सेवा करायची. सकाळी मृदंग वाजवता 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 अंगातलं बनियन जोपर्यंत घामानं ओलं चिंब होत नाही आणि पिळावं लागत नाही तोपर्यंत घोडवाच येत नाही हातात. सध्या वादक खूप झाले, पण कीर्तन वाजवणारे थोडेच राहिले आता. तू विचारा गुरुजींना, त्यांना रोज येणारा अनुभव आहे. ते सेवेचं वाद्य महाराज. सेवा करत गेलो, भगवंत हळूहळू 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 आपल्या हातामध्ये गोडवा देत राहतो. जगात वादक अनेक आहे, पण ज्ञानोबाराय तुकोबारींचे अभंग वाजवण्याचं भाग्य सर्वसामान्याच्या लेकराला ज्ञानोबाऱ्यांनी दिलं. महाराज वाद्य वाजवणारे अनेक आहे, मृदंग वाजवणारे खूप आहे, पण ज्ञानोबाऱ्यांनी वाजवत आहेत, त्यांना तुकोबारे नाही वाजवत आहेत. सोपं आहे का ते? कीर्तन म्हटलं की नाही, ते म्हटलं आमच्या ते बाहेर जायचं, आम्हाला ते जमणार नाही. एका चक्रधारात थंडागार होईल, सोपं आहे का ते? सेवेनंच मिळतं महाराज. तुम्ही तिथं जा, त्या निर्मळ हृदयापर्यंत जा. स्थळाचं दिग्दर्शन आहे, ज्यांचे हृदय निर्मळ, तुम्ही तिथपर्यंत जा. जग ऑनलाईन झालं म्हणजे सुखी होत नाही. साधूशिवाय जग सुखी होणं शक्य नाही. संतच सुखी जीवनाची वाटचाल आहे. जग ऑनलाईन झालं, ऑनलाईन झालं म्हणजे काय झालं? डेव्हलप झालं. डेव्हलप झालं म्हणजे काय झालं? सुखी झालं असं तर म्हणू शकत नाही तुम्ही. ऑनलाईनचा जमाना म्हणजे आताचा कसं आहे, एक नवरा बायकोला म्हटलं मला लाडू खावी वाटतंय, ती म्हणे मला वेळ नाही आता सध्या, पण तो म्हटलं मला खावी वाटतंय ना, मग ती म्हणे ऑनलाईन बोलवा. तो म्हणे लाडू ऑनलाईन भेटतात काय? ती म्हणे आजकाल पोरं ऑनलाईन भेटतात. तुम्ही लाडूचं काय घेऊन बसले? हा घ्या तुम्ही टोल फ्री नंबर. त्या बाईने याला नंबर दिला टोल फ्री, लावला त्याने, हॅलो. शक्यतो जेवढे जेवढे टोल फ्री नंबर आहे तिकडून बाईचाच आवाज येतो महाराज. टोल कंपन्या हुशार, बाईचाच आवाज दिला बरोबर तिकडून. म्हणून काय काय माणसं नुसतं आशेनं फोनच लावत राहतात, काम नाही धंदा नाही. अरे पण काही काम असलं तर लाव ना. हॅलो. ती बाई म्हटली हल्दीराम स्वीट मार्ट. अरे त्याला वाटं लागला गळा. ती बाई म्हणे मराठी करता 1चं बटन दाबा, हिंदी करता 2चं बटन दाबा, इंग्रजी करता 3चं बटन दाबा. हा म्हणे आपल्याला लाडू पाहिजे आणि ही भाषा समोर राहिली, त्यानं 1चं बटन दाबलं. ती म्हणे स्वीटमध्ये काही खरेदी करायचं असेल तर 1चं बटन दाबा, नमकीन काही पाहिजे असेल तर 2चं बटन दाबा, खारा काही पाहिजे असेल तर 3चं बटन दाबा. याला स्वीटच पाहिजे होतं, यानं पुन्हा 1चं बटन दाबलं. त्याला वाटलं आता पाठवीन लाडू. ती म्हटली लाडू पाहिजे असतील तर 1चं बटन दाबा, पेढा पाहिजे असेल तर 2चं बटन दाबा, मिठाई पाहिजे असेल तर 3चं बटन दाबा. खूप जरी झालं म्हणे नुसते बटन दाबून राहिलो आपण. यानं पुन्हा 1चं बटन दाबलं. ती म्हटली बुंदीचे लाडू खरेदी करायचे असेल तर 1चं बटन दाबा, मोतीचूरचे लाडू घेण्याकरता 2चं बटन दाबा आणि रव्याचे लाडू घेण्याकरता 3चं बटन दाबा. यानं पुन्हा 1चं बटन दाबलं. त्याला वाटलं आता झालं गड्या. ती म्हटली 1 किलो करता 1चं बटन दाबा, 10 किलो करता 2चं बटन दाबा आणि 1 क्विंटल करता 3चं बटन दाबा. गडी कळंब तालुक्यातला होता, त्यानं रागारागात 3चं बटन दाबलं, फोन कट केला. त्या बाईचा रिटर्न कॉल आला याला, साहेब आम्ही हे दुकान लावलं तेव्हापासून 1 क्विंटल लाडूची ऑर्डर देणार आहे, तुम्ही पहिलेच आहे, सांगा हे लाडू कोण्या पत्त्यावर पाठवणार आहे? तो म्हणे मॅडम आम्ही 3 भाऊ आहे, लहान्यासोबत बोलण्याकरता 1चं बटन दाबा, मधल्यासोबत बोलण्याकरता 2चं बटन दाबा आणि मोठ्यासोबत बोलण्याकरता 3चं बटन दाबा. जो त्या बाईनं फोन कट केला, अजून फोन लावला. अरे जे ऑनलाईन झालं, सुखी कुठं झालं? सोपं होऊन जर सुख मिळालं असतं तर काय नसतं झालं. सोपं 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 करण्याच्या नादात जिथं सुख मिळतो तो प्रपंच आहे, आणि कठीण 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 प्रयत्नाची पराकाष्ठा करून जिथं सुख मिळतं तो परमार्थ आहे. याची लागी वो ते जियले भोग, याची लागी वो ते जियले भोग, याची लागी वो ते जियले भोग, याची अष्टांगा
अष्टांगाची योग याची लागी हो अष्टांगाची याची लागी हो अष्टांगाची याची लागी या विषयाचा त्याग 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 जन्मोजन्मांतरी केली ही सूचना जन्मोजन्मांतरी केली ही सूचना जन्मोजन्मांतरी केली ही सूचना जन्मोजन्मांतरी केली ही सूचना निळोबारींच्या गवळणी पहा बरं असं पाझर फुटतो हृदयाला सोपं नाही तुम्हाला मिळणारच नाही पण ज्या दिवशी मिळेल त्या दिवशी तुम्ही सगळं विसरून जाल निळोबाराई म्हटली सहनच करावं लागतं त्याच्याकडे तसं मिळत नाही तुम्ही त्या निर्मळ हृदयापर्यंत जा तिथं मिळेल तेच धन्य जीवन आहे अन्यत्र कुठं जाऊ नका अन्यत्र बऱ्याच लोकांनी प्रवास केला त्यांना विचारा तुमचं काय झालं ज्यांनी ज्यांनी आम्हा मा बापू गुरु केले त्यांना विचारा तुमचे गुरु कुठे बुवा तुमचं सुख कुठे पंत ते चुकले आपुल्या मतीचे तया मागे त्यांचे तेची हाल निर्मळतेपर्यंत गेल्याशिवाय मनुष्याचं जीवन निर्मळ होत नाही निर्मळतेवर गेलो की विश्रांती मिळते किती प्रमाण आहे महाराज बोलतात ना सुखाचा निदान तो माझा सोपान.
एवढी गायक वादक मंडळी असल्यावर भजन कीर्तनात झालं नाही म्हटल्यावर कीर्तनच कशाला करायचं? का बरं येते भजन प्रमाण. या सगळ्या गोड चाली परंपरेचे म्हणत राहावं आपण नाही म्हणणार तर आपलं धन कोण म्हणेल? आपणच म्हणत राहायचं रोज. आपण आपल्या आवडीच्या चाली, आपल्या गुरुवर्यांच्या आवडीच्या चाली म्हणत राहाव्या.